नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या रायते गावात शिवविचारांचा जागर पाहायला मिळालाय। जातीपातीचा भेद विसरून धर्मध्वजांची भव्य उभारणी करण्यात आली। युवा मित्र मंडळाच्या पुढारातून सुमारे 50 फूट उंचीचा धर्मध्वज गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आलाय। भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात शिवव्याख्याते ऋषीभाऊ बोरसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते तेरणा किल्ला जिंकण्यापर्यंतचा पराक्रम उलगडून सांगितलाय। गड किल्ल्याचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून मोडकळीस आलेल्या किल्ल्यांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली। या कार्यक्रमाला गावकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय नाशिक येवला प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। नांदेडमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगावकर यांच्या गौरव सोहळ्यासह माझी ग्रामीण विकासाची शिदोरी या आत्मचरित्राचं प्रकाशन उत्साहात पार पडलं। शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। ग्रामीण विकास, शिक्षण, सहकार आणि शेतकरी प्रश्नावर दीर्घकाळ काम करत त्यांनी गाव विकासासाठी अनेक उपक्रमांना चालना दिली। सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या कार्यांचा आढावा या आत्मचरित्रातून मांडण्यात आलाय। त्यांच्या योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या कार्यांची दखल घेतली। या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय नांदेड प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। यांचा गौरव सोहळा आज होता। माधव पाटील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा यथोचित सत्कार झालेला आहे। खर तर माधव पाटील शेळगावकरला 82 वर्ष झालेले आहेत। 82 वर्षाचं आज खऱ्या अर्थानं उहापोह केला गेला। या माणसाने शेतकरी संघटना केली, या माणसाने ग्राम स्वराज्याची कल्पना आणली, ग्राम स्वच्छतेची कल्पना आणली आणि एवढं उदंड कार्य या माणसाच्या हातून घडलं आणि म्हणून आज त्यांचा सत्कार होता। सत्कारामध्ये महाराष्ट्रभरातून लोक आलेली होती। याचा अर्थ असा होता की 11:30 ला सुरू झालेला कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालतो। त्याचा अर्थच असा आहे की या माणसाने आयुष्यामध्ये खूप कष्ट केले आणि या कष्टाचा आज पावती समाजाने दिली आणि आम्ही सगळेच लोक महाराष्ट्रातून आलेले माधव पाटील शेळगावकरांनी जे कार्य केलं त्या कार्याला सलाम केला गेला आणि खऱ्या अर्थानं आजच्या सभेचे जे अध्यक्ष होते कमलबाबू त्यांनी जी भावना बोलून दाखवली की खरं तर असल्या माणसाला कुठल्या तरी सभागृहामध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं, पण ते मिळालेलं नाही। अजूनही ते प्रयत्न करतायत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि ती भावना योग्य होती की असे निष्पाप काम करणारी माणसं आता समाजामध्ये सापडत नाही। जी काही आहेत त्यांना खरं तर समाजाचं प्रशिक्षक म्हणून समाजामध्ये जे कार्य पोहोचवायची गरज आहे, अशा कुठल्या तरी उच्च पदस्थ सभागृहातून हा विचार जर सामान्य माणसापर्यंत पोहोचला तर समाजाच्या उपयोगाचं होईल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। आणि आम्ही तर 1984 पासून माधव पाटील शेळगावकरांसोबत काम करतो आणि आज सुद्धा त्यांचे आमचे संबंध घडवायचे आहेत। एवढं एक चांगलं आयुष्यामध्ये त्याचा सर्वात मोठा आनंद वाटतो। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकडे येथील घटनेच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवाचा महाएल्गार मेळावा पार पडलाय। परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे। मेळाव्यातून घटनेचा निषेध नोंदवित संबंधितावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते, तर सामाजिक विविध घटकांनी एकत्र येत न्याय मिळावा अशी भूमिका मांडली। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। ग्रामीण तालुक्यातील मोहाडी फाटा ते जांभळी मार्ग जाणारा रस्ता क्रमांक 97 गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत असून वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतोय।
अंदाजे 2 किलोमीटरचा हा मुख्य रस्ता तसेच गावाकडे जाणारा अर्धा किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झालाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचं काम सुमारे 20 वर्षापूर्वी झालं होतं। त्यानंतर वारंवार निवेदन देऊनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याची तक्रार आहे। कन्नड सिल्लोड मुख्य मार्गाला जोडणारा हा एकमेव दळणवळणाचा रस्ता असल्याने शेतकरी, दूध व्यावसायिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि सैल खड्डे पडल्याने लहान मोठे अपघातही होत असल्याचं सांगितलं जातंय। संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचं काम मार्गी लावावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय कन्नड प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। कन्नड तालुक्यातील अहमदाबाद येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। गावातील स्मारकाजवळ त्यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी विनम्र अभिवादन केले। स्वच्छतेचा संदेश देत गावागावात स्वच्छता अभियान राबवणे आणि अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करणे हे गाडगेबाबांच्या कार्याचं वैशिष्ट्य राहिले। त्यांच्या विचारामधून समाज परिवर्तनाचा संदेश मिळत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेब आणि आमच्या कार्यसम्राट सौ संजनाताई जाधव यांच्या कृपाशीर्वादाने चिंचोली जिल्हा परिषद गटातून मी गोरगरिबाच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर झालो। माझ्यासोबत सो अनुराधाताई जयस्वाल आणि सविताई जंगले या दोघी पंचायत समिती मेंबर झाल्या। जो जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला, या विश्वासाला आम्ही 5 वर्ष तडा जाऊ देणार नाही एवढं या ठिकाणी आम्ही शब्द देतो आणि थांबतो। जी पंचायत समिती निवडणूक झाली त्या गणातून आम्ही 3 उमेदवार विजयी झालेले। जिल्हा परिषदचे पवार भाऊ आणि चिंचोली गणातून जयस्वालताई आणि नाचनविले गणातून सविता जंगले। आमचं म्हणजे म्हणजे परिस्थिती खूप गरीब होती, पण ताईनं आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही ताईचे आभार मानतो। आणि कन्नड तालुक्याचा विकास होण्यासाठी ताईने जे आमचं नाव सुचवलं त्याबद्दलही आम्ही ताईचे आभार मानतो। आणि जनतेनं आम्हाला जो सन्मान दिला, हा सन्मान नसून तर ती मला तर वाटतं जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो। आणि हा विजय नेमका कोणामुळं तुम्हाला हा विजय मिळाला असं म्हणायचं तुम्हाला? जनतेमुळे। कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। गट क्रमांक 169 मध्ये पहाटेच्या सुमारास पांडुरंग कोंडू निकम या शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना शेतात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। चित्रीकरणात बिबट्या गोठ्याच्या परिसरात प्रवेश करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली असून अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय कन्नड प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मध्यरात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका 27 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। एटापल्लीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर तुमुरगुंडा गावाजवळ अलदंडी मार्गावर रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पासलगोंडी येथून येत असलेली MH33 AG 3402 क्रमांकाची दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या दुर्घटनेत कुमारी बनी मेनू दुर्वा हिचा मृत्यू झालाय, तर कुमारी मीना मेनू दुर्वा हिच्यावर हैड्री रुग्णालयात उपचार सुरू असून चालक रुपेश गावडे याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून अज्ञात वाहनाची धडक होती का याचाही तपास सुरू आहे। मृत तरुणीचं शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे करण्यात आलं असून पुढील तपास आलदंडी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल सिरोंचा तालुक्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे।
राजनपल्ली गावातील एका शेतकऱ्याने तेलंगणा राज्यातून ड्रोन भाड्याने मागवून शेतात औषध फवारणी केली. ड्रोनच्या सहाय्याने कमी वेळेत अधिक क्षेत्रात अचूक फवारणी करता येत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. बदलत्या काळात मजूर टंचाईची समस्या जाणवत असताना अशा तंत्रज्ञानामुळे वेळ आणि खर्चाची बचत होऊ शकते असंही मत व्यक्त करण्यात आलंय. आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करत सिरोंचा तालुक्यातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाकडे वळत असल्याचं या प्रयोगातून स्पष्ट होतंय. आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात अत्याधुनिक पद्धतीने फवारणी करून शेतीचे उत्पन्न काढायला लागले आहेत. त्यासाठी आपण येथील एका शेतकऱ्याजवळ आलेले आहोत. त्याने कोणत्या पद्धतीने फवारणी केली, त्यामुळे किती फायदा झाला याची सविस्तर माहिती आपण त्या शेतकऱ्याशी बोलून घेऊ. हाँ, मेरा नाम है राजमल्लैया रामनारंगू, मुकाम राजनपल्ली, पोस्ट अड्डा, तहसील सिरोंचा, जिला गढ़चिरौली. मेरे को धानारी 12 एकड़ ज़मीन है. इस ज़मीन में अपना ड्रोन मशीन का पद्धति से मैं फवारनी किया हूँ. वो फवारनी ऐसा है कि लेबर से किए तो 10 गुना ज़्यादा रहता, ये 2 गुना से अपने को ये फवारनी कर सकता है. और ये फवारनी दवाई जो है पत्ते से लेके जड़ तक पहुंचता है. और फ़ायदा ऐसा है कि काश्तकारों को बहुत कुछ फ़ायदा है. इस फ़ायदे से अपने को ये सिरोंचा तहसील में गढ़चिरौली ज़िले में कोई ऐसे मेरे तरीके से करवाया तो काश्तकारों को बहुत सुविधा है और फ़ायदा भी है. धन्यवाद. एकंदरीत या शेतकऱ्याचे असं म्हणणं आहे, आपल्या तालुक्यामध्ये कोणीही असो, या अत्याधुनिक पद्धतीने जर फवारणी केल्यास वेळेचा बचत होईल, लेबरचा खर्च कमी होईल आणि फवारणीची जी औषधी मुळासकट खोलात जाईल. यामुळे उत्पन्न पण चांगले निघणार. देवेंद्र कुमार रंगू, न्यूज 24 प्रतिनिधी, सिरोंचा, गडचिरोली. छत्रपती संभाजीनगरमध्ये महान समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन सोहळ्यात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कीर्तन, भजन आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश अधोरेखित करण्यात आला. समाजातील भुकेले, गरीब आणि दुःखी घटकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतोय असे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केलाय. कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते. अतिशय आनंद होतो की या ठिकाणी ही जयंती साजरी होत असताना आईबापांची सेवा करा, गोरगरिबांची सेवा करा, त्याच्यानंतर प्राणीमात्राची सेवा करा. गावामध्ये शेजारी कुठेही फार गरीब लोक असतील, त्यांची तुम्ही सेवा, दुःखी आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही औषधं द्या. त्यांची त्यांना जर उठता येत नसतं तर उठवा. त्यांना जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करा. आणि समाजातील प्रत्येक माणसाची आपलं बंधू, आपलं घर, आपलं नातं, कारण की ज्या ठिकाणी आपण जे जन्माला आलेलो आहे हे फक्त भगवंताने आपल्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून हे कार्य आपल्या हातातून व्हायलाच पाहिजे, मनुष्य देहातून व्हायला पाहिजे. अनमोल असा, जगात जर सगळ्यात अनमोल असेल तर मनुष्य देह आहे, त्याचं कार्य अनमोल आहे. आणि म्हणून गाडगेबाबांनी जे श्रम घेतलं, गावोगावी जाऊन झाडण्याचं काम केलं. नुसतं झाडल्या तुमच्या मनातील मळ बाजूला गेला पाहिजे. बरं, आज गाडगेबाबांची जयंती आहे, तुम्ही भक्तांना काय आव्हान करणार? जे लोक त्यांच्या घरामध्ये त्यांनी मुलांना चांगलं शिकवावं, त्यांना जास्तीत जास्त नॉलेज द्यावं. आणि माय बहिणीने सुद्धा अंधश्रद्धेच्या जास्त आहारी जाऊ नये. आपण कुठंतरी एकत्र यावं, चांगल्या भावना निर्माण व्हावा, त्यातून चांगल्या कृती तयार व्हावा. म्हणून आपण मंदिरात जातो. बकरे, कोंबडे या कापू नका. पुन्हा कुठलं तरी गाडगेबाबांचा संदेश. आणि तुम्हाला अन्न, हे अन्न परब्रह्म आपण ज्याला म्हणतो, हे प्रत्येकाच्या मुखी गेले पाहिजे, माणसापासून तर प्राण्यापर्यंत. झाडं झुडपं जपा. तुमच्या सीताफळे झाले, तुमचे लिंब झाले, पळस झाले, बिब्यांचे झाडं आहे, खैर आहे वगैरे, हे झाडं लावा. आणि इथल्या सृष्टीचं सुद्धा आपण रक्षण करावं. रमेश मोरे, ओढत कानोबा, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद, राहायला 150वी
मोठ्या हर्ष उल्हासाने गाडगेबाबांची जयंती महोत्सव हा साजरा होत आहे. तर महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतामध्ये सुद्धा हा महोत्सव एक मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. गाडगेबाबा म्हणजे छोट्या छोट्या प्रवचनाद्वारे ते अगदी सांगत होते की प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंधश्रद्धा, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे सर्वांना म्हणजे माणुसकीने वागवा, माणसामध्येच देव बघा. नुसतं देवळात जाऊन देव म्हणजे तुम्हाला भेटणार नाही, तर माणसं म्हणजे खांबामध्ये माणूस आहे. त्याच्यानंतर तुमच्या माणसामध्ये म्हणजे मनुष्य हा जागृत असला पाहिजे, तर त्याच्यामध्ये त्याचा अंश हा त्यांना दिसला पाहिजे. तर हे गाडगेबाबांचं म्हणजे हे एक अवलोकन जे आहे, तर ते तत्त्व जे आहे ते 10 सूत्री कार्यक्रम आहेत. की हे 10 सूत्री कार्यक्रम काय आहे की अंधांना तुम्ही भय द्या, मुक्या प्राण्यांना म्हणजे तुम्ही जेवण द्या वगैरे, असे छोटे छोटे म्हणजे 10 सूत्री कार्यक्रम त्यांनी अवलंबलेले होते. आणि ते आपण त्याचं नियोजन करून ते आपण अंमलबजावणी करावी, हेच म्हणजे गाडगेबाबांचं जे आहे ध्येय आहे, हे आपण म्हणजे अवलंबावं. हे गाडगेबाबांच्या चरणी अभिवादन करून मी सांगतो, जय हिंद, जय भारत, जय गाडगेबाबा. नाव सांगा ना सर. माझं नाव आहे सूर्यवंशी भागवत दौलतराव, औरंगाबाद, मुख्याध्यापक रिटायर. संत गाडगेबाबा लॉन्ड्री धारक संघटना जिल्हा अध्यक्ष मधुकर वाघमारे. आज संत गाडगेबाबा जयंती 150वी जयंती मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्रभर साजरी होत आहे. बाबांचे सर्वात प्रमुख मुद्दे म्हणजे स्वच्छता, प्रथमतः स्वच्छता. आणि बाबाने जीवनभर स्वच्छतेवर सर्वात जास्त भर दिलेला आहे. आणि त्या स्वच्छतेचं नंतर आता झालेले पंतप्रधान यांनी त्यांचंच हे धरून स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशन म्हणून हे पूर्ण भारतभर राबवण्यात आलं. आणि आम्हाला एक अभिमान आहे का बाबा या आमच्या अल्प असलेल्या जातीत जन्मले, परंतु आज त्यांचं भारत मिशन स्वच्छतेचं ही जात मानली नाही, आम्ही त्याला मानतो. त्या बाबासाहेबांचे ते साहेब त्यांचे कीर्तन बसून ऐकायचे, इतके बाबासाहेब त्यांचे समर्थक होते. बाबांनी एकच मूलमंत्र दिला का तुम्ही अंगावर वस्त्र कमी घाला, साडी नवी नेसू नका, लुगडं त्या काळात लुगडे होते, लुगडे जुने पुराणे वापरा, परंतु मुलांना शिकवा. हा सर्वात महत्त्वाचा मंत्र जो दिला तो बाबाने दिला. आणि तेच बाबासाहेबांनी नंतर त्याच दृष्टिकोनातून सर्व शिक्षणावर भर दिला. आणि आज सर्व जे हे आहे महाराष्ट्रभर, तर मोठ्या नागरिकांना मी हे आवाहन करतो की बाबांना अंधश्रद्धेविरोधात काम केलेलं आहे. आणि मंदिरात देव नाही, प्रत्येक मनुष्य प्राण्यात दुःखी लोकांमध्ये देव आहे. त्यांचे सहकार्य करा, हे बाबाचा मूळ मंत्र आहे. आणि शिक्षणावर जास्त भर दिला. शिक्षण घ्या, मुलांना शिक्षण द्या, मुलींना शिक्षण द्या, हा बाबाचा मूळ मंत्र आहे. आपलं नाव? माझं नाव मधुकर वाघमारे, संत गाडगेबाबा लॉन्ड्री धारक संघटना जिल्हा अध्यक्ष, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर खडका परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पीक पूर्णपणे आडवं पडल्याचं चित्र दिसतंय. गव्हासह हरभरा आणि तीळ या पिकांनाही फटका बसल्याची माहिती मिळते. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसलाय. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते. या बातमीचा आढावा घेतलाय उमरखेड प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. काल सायंकाळी
6च्या सुमारास महागाव तालुक्यात तिवरंग आणि वाकाण कोंदरी या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर हव्यासह पाऊस झाल्याने शेतात उभं असलेलं गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झालेलं आहे. मोठं नुकसान या कालच्या अवेळी अवकाळी पावसामध्ये या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. उभं पीक हातातोंडाशी आलेलं वाया गेल्याने शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये हा आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. या झालेल्या शेतमालाचं तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांचा शेतमालाचा पंचनामा करण्यात यावं व यांना भरीव आर्थिक मदत या शेतमालाच्या नुकसानीसाठी देण्यात यावं. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामध्ये दुष्काळाच्या दृष्टचक्रात हे शेतकरी सापडले आणि शेतकरी अत्यंत नैराश्याच्या गर्तेत आहे. शासनाने या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात रुही धानोरा परिसरात सुरू असलेल्या कॅनेलच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वी बांधण्यात आलेल्या कॅनलला भेगा पडल्याचं आणि काही ठिकाणी बांधकाम तुटलेल्या अवस्थेत असल्याचं दिसत आहे. संबंधित कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कार्यवाही करावी अशी ग्रामस्थ मागणी करत आहे. दरम्यान या प्रकरणात जलसंपदा विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, तर प्रशासनाने कामाची पाहणी करून आवश्यक ती दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय हदगाव प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. बातमी गावाकडची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.